माझं नाव जमुना गोविंद जगदाळे. जे पहलगामचं जे झालं त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती. तर दुःखद असं की माझे ते दीर ते नाही आहेत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत. तुम्हाला काही माहिती देण्यात आली म्हणजे काय कोणी आर्मी किंवा कोणी पोलिसांकडून वगैरे असं काही आलं? आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे त्याबद्दल काही माहिती? साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहेत आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल, त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आणते. तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं? किती जखमी आहेत? कोण सुरक्षित आहे? सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? नाही, माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना, पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहेत. ते त्यांच्याबरोबर येतील पार्थिव बरोबर. फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत, तर तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य? काय सांगतायत तिकडे काय परिस्थिती? नाही, माझी जाऊ तर बोलूच शकत नाही आहे, तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे. पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही आहोत, कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार. किती तारखेला हे गेले होते आणि साधारण किती दिवस त्यांना तिकडे जाऊन झाले? आज 3रा दिवस आहे ते गेले होते. तुमचं शेवट त्यांच्याशी कधी बोलणं झालं होतं? काल? ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं, पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं.